वर्ष संपायला ना 6-7 घंटे बाकी होते आणि 6-7 घंटे ते म्हणजे ना आता शेवटचे म्हणजे आठवडे बाईन काही दिवसांनी मग त्याच्यावर ना बाई म्हटलं आता मस्तपैकी ना मस्त पनीर भाजी खायची इच्छा झाली होती. म्हटलं दूध डेअरीत जा आणि ना पावशेर पनीर घेऊन यावं म्हटलं. मग काय आज मम्मी भाजी करणार होती म्हटलं पण जा बुधवारवाडी तिथून दूध डेअरीतून पनीर घेऊन यावं म्हटलं. आणि बाई तुमच्या उठकन दिवशी पनीर भाजी खायची इच्छा होती. कुलप लावलं आणि तुमचं निघालं चप्पल घालून आणि बाई इथून निघाला डायरेक्ट तुमचा आला बुधवारवाडीच्या दूध डेअरीमध्ये. पण इथं बंद होती डायरेक्ट तुमचा चालला मग भवन चौकामध्ये. आणि स्टेडियमचा रस्त्याला बाई इतका अंधार होता काय सांगू. थोडं पुढं लाईट विटं होते डायरेक्ट तुमच्या आला बाई डायरेक्ट इकडं भवन चौकामध्ये. दूध पाहिलं दूधच सगळं होते तर पनीर घेतलं तुमच्या पनीर घेतलं 100 रुपयाचं डायरेक्ट तुमच्या निघालं घरी. पतंगीचं दुकान होते तर आता काय मकर संक्रांत चालू झाली डायरेक्ट पाणीपुरीचे दुकान आला होईल 20 रुपयाची पाणीपुरी घेतली चालला तुमच्या घरी. मग काय भाई इतका टाईम झाला होता ना म्हटलं जाऊ दे आज पनीर भाजी खायची म्हटलं काही करू. मग डायरेक्ट तुमचा होय ना इकडं सुनीलच्या दुकानात आला पनीर भाजी मसाला घ्यायचा होता भाई. काय फायनल तुमच्यावर घातला निघाला तुमचा डायरेक्ट घरी आल्यानंतर आहे भाई डायरेक्ट सगळ्यात पहिली पाणीपुरी ना भाई प्लेटीत काढून घेतली खाल्ली मस्त डायरेक्ट सगळ्या काढल्या 2-3 मम्मीला दिल्या मी खाल्ल्यान भाई 4 एकदम खतरनाक क्वालिटी. मग काय पनीर भाजी झाली होती मस्त. मग काय चला म्हटलं आता खायची बारी म्हटलं मस्त अमूल बटर आणलं होतं मग ते टाकलं भाई त्याच्यामध्ये मग धिंगाणा फुल घातला कढाई भरून झाले होते पनीर भाजी. तुमच्या मस्त टेस्ट बीस घेतली पनीर भाजी. शेवटचं वर्ष आता काय म्हटलं 6-7 घंटे बाकी असेच बरबाद करायचे नाही म्हटलं मस्त काहीतरी खायचं बीचं पुढच्या वर्षी परत आठवलं पाहिजे म्हटलं भाई. नाद करते का पनीर भाजीचा दान काही एकच नंबर आहे ना. लाईक अँड सबस्क्राईब करून टाका तुमच्या सपोर्ट करा.